उच्च शिक्षण आणि उच्च श्रीमंती हे कौटुंबिक जीवन देतात का? तर आपल्या असं लक्षात येतं की हे दोघंही कौटुंबिक जीवन देण्यासाठी अयशस्वी ठरतात। कारण असं की ज्यांच्याकडे खूप श्रीमंती आहे, ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, खूप मोठं शिक्षण आहे, हे लोक कमी शिक्षित लोकांना कमी समजतात आणि समाजामध्ये सुद्धा हे जरा ऐटने राहतात। अशा ह्या ऐटीमध्ये, अशा अहमभावामध्ये हे सामाजिक जीवन विसरतात आणि हे सामाजिक जीवन माणसाला, त्यांना स्वतःला आणि इतर माणसांना सुद्धा अति महत्त्वाचं असतं। परंतु यांचं हायर एज्युकेशन आणि यांचा हायर रिचनेस यांना असा वाटतो की आम्ही इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत आणि बाकीचे हे आमच्यापेक्षा लहान आहेत। आणि हीच एकमेव अशी दरी आहे की ज्या दरीमुळे सर्व घोटाळा होतो आणि हे लोक खरं जीवन जगू शकत नाही। यांना कौटुंबिक जीवन उत्तम जगता येत नाही, कारण उत्तम कौटुंबिक जीवन जगण्यासाठी उत्तम सामाजिक जीवन जगावं लागतं।